एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 6 श्लोक क्रमांक 17 आपण चालू करतोय. आपला काय विषय चाललेला आहे? 6वा अध्याय चाललाय का नाही. 6व्या अध्यायामध्ये सगळे देव एकत्र आलेत आणि भगवंताचं स्तवन करतात, त्यांची स्तुती करतात का नाही. तू कसा आहे, काय आहे, तुझे भक्त, तू भक्तासाठी कसा सहाय्य होतो का नाही, आणि तुझं स्वरूप काय. आता काल काय पाहिलं आपण, तो परमात्म्याचं तुझं स्वरूप कसं आहे, तू कसा कृपाळू करणार आहे, तू ईश्वर आहे का नाही, तूच ईश्वर झाला आहे, तूच परमात्मा आहे आणि तूच सगळ्या जगताच्या रूपाने व्यापलेला आहेस. सगळे जगत कोण झालाय? तूच झालायस. चरे आणि अचरे, जंगमे आणि स्थावरे, या जगाचा स्वामी तू निर्धारे, केले खरे गतश्लोकी. म्हणून चर आणि अचर, स्थिर आणि सजीव, अशा सर्व जगाचा तू स्वामी आहेस. चर आणि अचर म्हणजे चर म्हणजे काय? हलणारे, चालणारे, बोलणारे. आचर म्हणजे काय? स्थिर असणारे, एका जागेवर पडून राहणारे का नाही, असे असणारे स्थिर. सजीव, स्थिर किंवा सजीव, असे सर्व जगाचा तू काय स्वामी आहे. म्हणजे काय असू द्या, तुमचं दगड असू द्या, नाही तर गवत असू द्या, म्हणजे त्या मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळं कोण आहे? तो परमात्माच टाकलेला, अख्खं ब्रह्मांड तो झालेला आहे. म्हणून हे निश्चितच जाण. ही कोण सांगते? देव सांगते. कोणाला? भगवंताला. असं तुझं स्वरूप आहे. आणि भगवंताला हे आवडतं बरं का, ईश्वराला. आता ते ईश्वर होऊन आलेला आहे ना, तो असणारा ईश्वर भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने जन्माला आलेला आहे पूर्ण अंशाने का नाही. मग असा असणारा त्या परमात्म्याचं काय होतं? असं असणार त्या परमात्म्याचं जो काय करतो? स्तुती करतो, स्तवन करतो, ते भगवंताला फार आवडतं. तेचे स्वामित्व कैसे घडे, हे जरी पुसशी धड फुडे, तरी तीही विखे रोकडे, वचने गाडे अवधारी. पण हे भगवंतात, ते असे असणारे स्वामित्व कसे आहे? कसं आहे तू स्वामी? कसं काय तू सगळा त्याविषयीचं स्पष्ट विषयांचं काय म्हणले आम्ही सांगतो म्हणले. ऐका, म्हणजे काय? तू ह्या सगळ्याचा मालक, तू सगळ्याचा स्वामी. हे जग दिसते ना, जे ब्रह्मांड दिसते ना, अख्खं सगळे ही सृष्टी दिसते ना, ह्या सगळ्या सृष्टीचा तू मालक आहेस. आणि कसा मालक आहे सांगतो आम्ही तुला, ऐक म्हणले आता. निज मायेचे नि योगे, नाना विषय भोगीशित अंगे, ते भोगिलापणा अंगी न लगे, आकर्तात्मसंगी अलिप्त. आपल्या मायेच्या योगाने कसा झालाय तो? आपल्या मायेच्या योगाने म्हणजे त्याची असणारी जी मायारूपी जी शक्ती आहे, तिच्या योगाने तू काय झाला? स्वतः अनेक विषयांचा उपभोग घेतो. म्हणजे हा एक असणारा एकोहम बहुश्याम का नाही, हा एक असणारा परमात्मा मायेचा त्याने अंगीकार केला. माय ही शक्ती कुणाची? त्याचीच आहे. आणि तिचाच अंगीकार करून त्यांनी काय केला? तो ईश्वर होऊन आला. आणि ईश्वर होऊन आल्यामुळं ह्या मायेमध्ये काय जेवढे काही विषय येतोय, ह्या सगळ्या विषयांचा तो उपभोग घेतोय. कोणाच्या रूपाने घेतोय? ईश्वराच्या रूपाने घेतोय, जीवाच्या रूपाने घेतोय, जड जीवाच्या रूपाने घेतोय, जड जडाच्या रूपाने घेतोय का नाही. कोण आहे? हा सगळा तोच भोग घेतोय ना. जड आहे, दगड होऊन पडलेला आहे, जड आहे, तो जड जडाचा आहे का नाही. पण त्याच्या रूपाने कोण भोगतोय? देऊ, तोच भोगतोय. आता तुम्ही, आम्ही इथं, मग माझ्या तुमच्या ह्यानी जो भोग भोगणार आहे कोण येतो? तोच परमात्मा आहे. पण त्या भोगाने तो लिप्त होत नाही. पण काय होत? पण तो ईश्वर आहे, ते भोगाने लिप्त होतो का? नाही होत. बरं ठीक आहे, आपल्या माध्यमातून तोच भोग भोगणार आहे, पण तिथं तर तो लिप्त होतो का? होत नाही. पण काय झालं माहितीये का? आपल्या बुद्धी आलेली म्हणून आपण समजतो, याला मी समजतो म्हणून तिथं वकाळ आहे. पण वास्तविक पदार्थ जो तो आहे, कोण? तो परमात्मा, तो मात्र त्या ठिकाणी लिप्त होत नाही. सगळं करू तो कसा आहे? आकर्ता आहे. काय म्हणतोय तो? सगळं मी करतोय, माझ्याशिवाय काय होत नाही. हे सगळं माझ्या सत्तेने होत असतं, पण माझ्या सत्तेने होणे मी काय ह्याचं मी करता नाही. त्यामुळे तो कसा आहे? वेगळा आकर्ता आहे. म्हणजे मग हे सगळं कोणामुळे झालं? त्याच्यामुळे झालं. पण याला कारण कोण आहे? माया आहे. त्याला कारण कोण आहे? माया आहे. हे जगताला कारण कोण आहे? माया. आणि त्याचं जगताला कारण माया आहे. आणि त्याचं ही काय फलश्रुती काय जगताची का नाही. म्हणून ही सगळा मायेच्या संबंधाने त्यांनी केलं, पण तो त्याचा सरळ सरळ तो करता त्याचा नाही. म्हणून तोची आकर्ता आत्मबोध कैसा, जरी मनशी ऋषिकेशा, ते आगमनिगमा अतर्क्य दशा, परमपुरुष परेशे. तो आकर्तुक आत्मबोध कसा? बघा, मग आकर्तुक म्हणजे सगळं करून तो न करणारा, असा आत्मबोध कसा काय म्हणायचा बाबा? समज आता आपण एखादं काम केलं आणि काम करून एखादं कर्म केलं आपण, आणि ते कर्म करून आपण काय म्हणायचं? नाही, त्याचं मी करता मी नाही केलं बाबा ते. मग असं कसं केलं कोणी? एखादं दुसरं काय म्हण, आता आम्ही पाहिलं तुला तू करीत होता, तू काय म्हणतो आम्ही नाही करीत, तसंही मग असं करतोय कोण? तोच
कोणामुळे होतंय त्याच्यामुळेच होतंय, आणि वर म्हणतो मी नाही त्याचा करता. मग असा असणारा आत्मबोध है ना, म्हणजे असा असणारा आत्मस्वरूपाचा बोध, म्हणजे करूनही तू नाही करत म्हणतोय, हे कसं काय, असा प्रश्न तयार केलाय परत कोणी देवांनीच. तर ऋषिकेशा परपुरुषा स्थिती ती वेदशास्त्राने अगम्य आहे बघा. मग हे कसं करतो ते वेदाला सांगता आलं नाही, ते कोणाला सांगता आलं नाही, वेदाला सांगता आलं नाही, शास्त्राला म्हणजे जे 6 शास्त्र 11 पुराण येतं है ना, जे श्रुती येतात कुणालाही ते सांगता आलेलं नाही. असा तू भोग भोग्य भोग भोगता या तिही ते तू प्रकाशिता, जीवे घट्टे बिंबोनी सविता, आलिप्तता स्वभावे. भोग्य भोग बघा, भोग्य म्हणजे जे भोग भोगायचा ते भोग्य का नाही, भोगणारा भोग, आणि भोगता आणि भोगणारा, हे तीही ना अतीत व प्रकाशित करणारा तू आहेस बघा. आता जी भोग्य वस्तू आहे, भोग्य म्हणजे काय, जी वस्तू आहे भोगायची आपल्याला, समज एखादा पदार्थ आपल्याला खायचा किंवा एखादी वस्तू आपल्याला आणायची, त्याचा आनंद लुटायचा आपल्याला, ते असणारं जी भोग्य आहे ती वस्तू म्हणजे काय, ती भोग्य आहे. आणि भोग भोगायचा त्याची जी क्रिया आहे ती भोग, आणि भोगता भोगणारा ही जी ती आहे ती ना अतीत आहे, म्हणजे कसा याच्या पलीकडे असणारा तू, ह्यालाही प्रकाशित करणार कोण आहे तू, म्हणजे त्याच्यामुळे हे त्याच्या प्रकाशामुळे ही ती काय झाल्यात ती वस्तू पण, म्हणजे भोग त्याच्यामुळे तयार झाला, भोगणारा त्याच्यामुळे तयार झाला, ती भोगण्याची जी क्रिया आहे ती पण त्याच्यामुळे तयार झाली. कुणामुळं, त्याच्याच मुळे. म्हणजे तो स्वतः काय झाला, वस्तू तोच झाला का नाही, तो वस्तूचा आनंद भोगणारा पण तोच झाला, आणि ती भोगण्याची जी क्रिया आहे तो पण कोण झालाय, तोच झालाय. कसं काय तयार झाला, त्याच्यामुळे सगळं प्रकाशित झाले. मग असा तू आहेस काय, त्यांना प्रकाशित करणार आहे. उदाहरण दिले परत खाली, म्हणले काय, म्हणले सूर्य जसं आपल्या घट्यातील प्रतिबिंब पाहतो पण आलिप्त असतो. घट म्हणजे असे पाण्याने गाडगे भरून ठेवलेत आणि आता सूर्य उगवलेला आहे, मग त्या सूर्याचं प्रतिबिंब त्या गाडग्यामध्ये पडतं का नाही, पडतं. मग आता सूर्याला ते दिसतं का नाही, पण दिसतं सूर्याला. कोणाला, कारण दिसतं म्हणजे कसं दिसतंय, कारण सूर्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलंय म्हणजे सूर्याने ती पाहिलंच ना, पाहिलं म्हणजे कसं, त्या सूर्याची किरण तिथं आले का नाही, त्या कशामध्ये, त्या गाठ्यामध्ये आले, म्हणजे सूर्याने ती पाहिलं, पण सूर्याने ती पाहुणं ते कसं आहे, ते आली त्याच्यापासून, म्हणजे त्याच्याबद्दल त्याला काहीच नाही, पाहिलं म्हणून नाही, नाही पाहिलं म्हणून पण नाही, अशी स्थिती त्या सूर्याची, त्याला काही त्याच्याबद्दल माहितच नाही, सहज अगदी घडतंय. किंवा दुसरं त्यांनी सिद्ध दृष्टांत दिलाय, घट जळ प्रतिबिंबाशी सोये सविता प्रकाशी, प्रकाशून आलिप्त त्याशी ते तू भोगाशी. श्रीकृष्णा म्हणले घटातील पाण्यात पडलेल्या आपल्या प्रतिबिंबाला प्रकाशित करतो कोण, सूर्य, पण पाण्याने लिप्त होत नाही. मग असं झालं का, आता पाण्याचं प्रतिबिंब, सूर्याचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडले, मग आता सूर्य तिथं दिसायला लागला कुठं, त्या पाण्यामध्ये, मग तू भिजला का त्या पाण्याने, नाही भिजला. तसा तू भोगापासून अलिप्त आहे, तसा तू काय, तुझ्यामुळे सगळं होतंय पण सगळ्यापासून तू अलिप्त आहे, तुझ्याशिवाय काय होत नाही, पण सगळ्यापासून तू अलिप्त आहे, वेगळा आहेस. अथवा कर्म कार्य करता या तिही माझी निजात्मता, देखे तुआ भोगता भोगुनी तत्वता निज भोग. किंवा कर्म बघा, दुसऱ्या काय दिलंय, कर्म ते करणे किंवा करणारा या तिही मध्ये कोण आहे, आत्मस्वरूपच पाहतो. कसा वेगळा आहे ते सांगते बरं का. कर्म कोण आहे, तोच आहे. करण्याची क्रिया कोण आहे, तोच आहे. आणि कर्म करणारा कोण आहे, तोच आहे. म्हणजे तिन्ही मध्ये कोण आहे, तोच आहे. म्हणजे तिन्ही मध्ये तो असल्यामुळं काय पाहतो, तिन्ही मध्ये कोण आहे, आत्मस्वरूपाने तोच आहे. त्यामुळं तो खरोखर कर्म करून अलिप्त असतो. त्यामुळे काय झालं तरी कर्म करून अलिप्त आहे. कशामुळे अलिप्त आहे तो, कारण तिथं दुसरं काहीतरी पाहिजे ना, तेव्हा ते होत असतं, पण दुसरं नाही इथं होणारा, मग ते होईल कसं काय. असं आहे म्हणजे काय, सोन्याने सोन्याला हाणलं, आता काय फरक पडेल बघा. सोन्याने सोन्याला हाणलं, हा, किंवा तुमच्या ह्याच हाताने पायाला हाणलं, काय फरक पडणार आहे सांगा बरं. कारण तीच आहे ना, हाणणारा कोण आहे तोच आहे, मार खाणारा कोण आहे तोच आहे, आणि हाणण्याची क्रिया करणारा कोण आहे तोच आहे. मग हे कर्म पडलं, पाप झालं, काय झालं कुणाला, म्हणजे त्याचं समज आता हाणलं म्हणून दुःख झालं, कुणाला झालं, त्याला झालं. आणि हाणणाऱ्याने त्याला सुख झालं, म्हणजे त्याला आनंद मिळाला हाणण्याचा, म्हणून ते कोणाला झाला, त्यालाच झाला. आणि जी क्रिया झाली, क्रिया करण्याला जे कष्ट पडलं ते कोणाला झालं, त्यालाच झालं. येतं का लक्षात. म्हणून दर्पणीच्या प्रतिबिंबाशी तो प्रवर्तला भोगाशी, व्यभिचाराचा आळत्याशी की व्यंगाशी लागले. आरशात पडलेल्या प्रतिबिंबाचा जो उपभोग जर कोणी घेऊ लागला तर त्याला पापी कोण म्हणेल, सांग म्हणलंय. आरशात प्रतिबिंब पडलंय आपलं, आणि पडलेलं प्रतिबिंब चांगलं लागलं बोलायला, चालायला का नाही, त्याची पद्धती वेगळ्या पद्धतीने चालायला लागलं, बघायला लागलं, सांग बरं. असं जर ती करायला लागलं तर त्याला कोण पापी म्हणेल का. हा, जगचे हे आघवे बघा, जगचे हे अवघे
जो होऊन ठाकी अंगे त्याशी बाधावे कोणे भोगे निजात्म योग योगिया. बघा आता खाली आणखी क्लिअर सांगितलं त्यांनी. स्वतः जगच तो झालेला आहे. मग जो जग झालाय तोच भगवंत झालाय. मग तो कोणाचा भोग बांधणार त्याला? त्याचं कुणाला पाप लागणार? त्याचं कुणाला पुण्य लागणार? सांगा बरं, काही त्याला सांगा बरं, आहे का काही त्याच्या ठिकाणी? काहीच नाही ना. येशिया बोधा चिनी बळे तो विषयावरी जरी लोळे तरी विषयाचिनी विटाळे बोधून मिळले तयाचा. बघा आता तिथे भगवंताचं वर्णन चाललंय बरं का, आपलं नाही. आपण अजून ते स्वरूपापर्यंत गेलेलो नाही. का नाही गेलो आपण अजून? आपल्याला मी हेच वागतोय का नाही? मग मला सांगा, असा बोध ज्याच्या अंगी मुरलाय. कसा बोध? सगळं मीच आहे, मी सोडून तिथं दुसरं काही नाहीच आहे. मी कसा? आत्मरूपाने आहे. असा बोध ज्याच्या ठिकाणी मुरलाय आणि असा कोणी भगवंताचे परमात्माचे तो. मग जर कोणी विषयामध्ये वावरत असला, बघा आता असं बोध काय वरून असा बोध त्याला झालाय, बुद्धीचा निश्चय झाला त्याचा. आता मी सोडून दुसरा कोणीच नाही. आणि असा विषय होऊन जर तो विषयामध्ये जरी वावरायला लागला तरी त्याला विषयांचा विचार होत नाही. होतो का? असं झालं का त्याला विषयांचा विचार झाला, त्याला पाप झालं बरं का, त्याच्यातून थोडंसं वाईट घडलं, पाप झालं, चांगलं घडलं, पुण्य झालं, असं होतं का त्याच्याकडनं? काही होत नाही त्याच्याकडनं. काय होत नाही? दुसरं पाहिजे ना कोणीतरी पाप पुण्य होईल. बरोबर आहे का? लक्षात येते का मी काय म्हणतोय ते? तो एकट्याच ना सगळा. मग त्याला पाप आणि पुण्य कसं होईल सांगा बरं? कोण पुण्य कोण पाप? बरं, पाप झालं आणि पुण्य झालं सांगणार तरी कोणी? उरतच नाही दुसरं कोण ना. लक्षात येते ना? हे महत्वाचं आहे, आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. मग किंवा बरं का, अजून त्यांनी सांगितलं किंवा म्हणजे त्याची आत्मज्ञान बिघडत नाही. त्याच्या आत्मज्ञानामध्ये काही बिघड होतो का? काय बिघड होत नाही. मग असा जो साधू असेल, असा जो असा जो कोण साधू असेल किंवा ज्ञानी असेल किंवा भगवंत असेल, त्याचं काही बिघडत नाही. कुणी काय त्याला शिव्या दिल्या, कुणी त्याला मारलं, कुणी काय केलं, त्याचं काही बिघडत नाही. का बिघडत नाही? कारण त्याला यार मी सोडून दुसरं नाहीच कोणी, सगळं मीच रूपाने, अनंत रूपाने मी नकलेलो आहे. कशा रूपाने नकलोय मी? अनंत रूपाने नकलेलो आहे मी. म्हणजे एवढं सोपं नाही बरं काही सांगायला, बोलायला लय भारी वागतं. मग तो घेणे देणे करी पाथा दिसे व्यवहारी नांदता हे घरदारी त्या माजारी तो नाही. बघा तो काय करतोय? घरी दारी नांदतो म्हणजे घरात राहतो, घरातले भोग भोगतो का नाही, कुटुंबामध्ये राहतो, बायका मुले त्याला, सगळे त्याला, आई बापे त्याला, बहीण भाऊ सगळे त्याला का नाही, देण्या घेण्याचे व्यवहार करतो तो का नाही, पैसे देतो, येतो, वस्तू आणतो, सगळं करतो का नाही, सगळे व्यवहार करतो. पण काय होतं? त्या सर्व व्यवहारामध्ये चित्तात नसतो. त्याच्या चित्तामध्ये ते व्यवहार नसतात. का नसतात? कारण ते चित्त तो एकच आहे, परमात्मा सोडून दुसरं काही, परमात्माच आहे सगळा. हे पण तिथे राहत नाही बरं का चित्तात, परमात्मा आहे हे पण म्हणणं तिथे राहत नाही. आता आपल्याला समजण्यासाठी आपण एकमेकाला व्यवहारासाठी आपण तसं बोलणं वास्तविक पद्धत ते पण तसं राहत नाही. सोनने बाबा एक उदाहरण चांगलं काय सांगतात बघा. म्हणजे लग्न झाल्यावर म्हणले, नवीन लग्न झालं म्हणले, आणि लग्न झाल्या दिवशी ज्या दिवशी लग्न होतं ना त्या दिवशी ती ब्राह्मण का काय सांगते, हे तुमचे मालक आणि हे तुमची पत्नी का नाही, एकमेकाला सांगते दोघांना. मग मला त्यांचा निश्चय लगेच का त्याला चिंतन करत बसावं लागत, हे माझे मालक, हे माझे मालक, त्यांनी म्हणत ती माझी पत्नी, ती माझी पत्नी, लगेच निश्चय का नाही? मग परत त्याचं चिंतन असतं का? नसतं का नाही? तसं म्हणले तसं मग त्याच्या व्यवहारामध्ये जरी व्यवहार करत असला काय असला तरी चित्त माझ्या असं नसतं की सगळा मीचे म्हणून, सगळं मीचे. कारण मी जरी सगळं असं जरी त्यांनी चिंतन केलं तरी त्याच्या ठिकाणी बी तयार होईल, तो तयार होईल. का? काय मी आहे म्हणजे तू असणार परमात्मा मी आहे म्हणजे काहीतरी दोन झाले परत इथं. काय होते? दोन झाले, पण दोन नाहीतच ना. त्यामुळे तिथं कसं आहे, अनिर्वाच्य म्हणजे काय तिच्याबद्दल बोलू शकत नाही स्थिती कशी येते का नाही, असं स्थिती होऊन जाते. म्हणून नेनोनी बोधाची मागे भोग त्याग केला योगी तरी कापता ते सर्वांगी वासनांगी उरलीसे. मग जे योगी आत्मज्ञानाचा मार्ग जाणत नाही, बघा आपण योगी येतं पण आत्मज्ञान म्हणजे काय ज्यांना माहित नाही, तो मार्ग माहित नाही, पण केवळ बाह्यता विषयांचा त्याग करतात. पण बाहेरून काय करतात? हे खायचं नाही, ते खायचं नाही, आम्ही हे पाळतोय, आम्ही ते पाळतोय, आम्हाला कोणाचा स्पर्श नाही झाला पाहिजे, शिवत नाही झाली पाहिजे, अनेक नियम येतात त्यांचे. हे जे नियम पाळतात त्यांच्या वासना मात्र जात नाहीत. काय होत नाही? त्यांच्या वासना जात नाही. उपास धरायचे, कुठं काय करायचं, कुठं काय करायचं का नाही, अनेक कडक नियम पाळायचे. फक्त दिवसभर पाणीच प्यायचं, अन्न खायचंच नाही, स्पर्श करायचा नाही अन्नाला, बरेच काही गोष्टी असतात त्यांच्या. हे सगळं करतात पण काय होतं त्यांच्या वासना मात्र शिल्लक राहत असतात. तशा वासना सगळ्या जात नाहीत. त्यामुळे विषयापुढे ते थरथर कापू लागतात. विषयाला किती घाबरतात. काय होतं? विषय आला की ते घाबरतात. कारण का? त्यांच्या ठिकाणची वासना गेलेल्या नाहीत अजून. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो, एखादा पुरुष आहे का नाही, साधक आहे पुरुष, पण त्याला स्त्रीपासून त्याला भीती वाटते, त्या विषयाची स्त्री म्हणजे का त्या वासनेची त्याला भीती वाटते.
म्हणून तो काय करतो, त्याच्यापासून जपून राहतो का नाही. त्यांच्या जाऊन मिसळायचं नाही, त्यांच्या जायचं नाही, त्यांच्या संग बोलायचं नाही, असं लांब लांब राहायचं. हा, आणि जर जवळ एखाद्या कधी योग आलाच तर मग तो घाबरतो. काय होतो, घाबरतो का? कारण त्याने मनात ठसवलेलं आहे ना. पण जसं जसं साधू असतो किंवा जसं ज्याचं ज्ञान झालेलं आहे, त्याच्या ठिकाणी स्त्री भाऊ पण नाही आणि पुरुष भाऊ पण नाही, काहीच नाही, फक्त एक परमात्मा आहे. ती पण कसं आहे, मी आहे किंवा जगत परमात्मा आहे, ही पण चित्तमध्ये त्याच्या राहत नाही. म्हणजे ते पण लयाला गेलेलं असतं. स्वप्ने विषय देखते, जागे झाल्या प्रायश्चित्त घेते, नाही मावळलेली अहंकृते, या लागी भीती सर्वदा. कसं खाली दृष्टांत दिलंय त्यांनी. ते म्हणतात, स्वप्नामध्ये एखादा विषय आपण पाहतो, झोपलोय, आपल्याला स्वप्न पडलंय आणि स्वप्नामध्ये काय झालं, 1 कोटी रुपये आपल्याला मिळाले, लॉटरी लागली आणि ते आपण मोजतोय. किती? 1 कोटी रुपयाची. आता जागा झाला, हा, जागे झालं किंवा काय झालं, विषय पाहता किंवा जागे झाले, आपल्याला पाप झाले किंवा आपल्याकडून चुकीचं घडलं किंवा म्हणजे समज आपण उदाहरण घेतलं, म्हणले काय पैशाची लॉटरी लागली म्हणले आणि पैसे मोजतो, जागे झाले परत राहतात का ते पैसे? बरं, त्याचा विचार करतो का आपण, एवढे पैसे मिळले होते काय माझे गेले, ते दुःख होतो का? नाही ना. किंवा एखाद्या आपल्याकडून चुकून काय वेगळं कर्म घडलं का नाही, वाईट कर्म घडलं, एखाद्याला आपण मारलं जो स्वप्नामध्ये, मग आपण जागे झाले म्हणतो का, अरे माझ्याकडे पाप झालं रे, मी पापी आहे असं म्हणतो का? आता मला प्रायश्चित्त करावं लागेल? काही नाही, ती लगेच म्हणतो अरे ते स्वप्न होतंय, आणि स्वप्न होतं असं वाटलं की दिलं सोडून परत, त्याचा ते विचार करत नाही. तसं ह्या सद्गुरूच्या कृपेने काय होतं, ज्याचा जो ज्ञानी आहे का नाही, तसं त्याचा ध्येय अभिमान निघून जातो ना. ज्याला कळतं की तू ही देह म्हणजे तू नाही, तू परमात्मा स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, त्याच्या ठिकाणी काय शिल्लक राहत नाही का? कारण हे स्वप्नासारखं आहे, हे जगत कसं आहे, सगळं स्वप्नासारखं आहे, हे त्याला कळतं सद्गुरूच्या कृपेने. मग त्याला त्याचं वाक्याचं काय वागतं का? नाही. त्यामुळे त्याला सुख दुःख होत नाही, म्हणून त्याचा अहंभाव मावळलेला नसतो, त्यामुळे त्यांना नेहमी अशी भय वाटत असते. पण ज्यांचा अहंभाव गेलेला नसतो ना, अहंभाव म्हणजे मी देह आहे, हा जो भाव त्याचा गेलेला नसतो ना, त्याला भीती वाटत असते विषयांची. पण ज्याचा गेला त्याला काय नाही त्याचा अजिबात. मग येशिया जे विषय भेडा, नाही निज बोधू धडफुडा, तैसा नव्हे शेतू निधडा, दिशे रोकडा निज बोधू. मग त्यांना विषयांच्या बागुलबोवाचे भय वाटते. बघा, ज्यांचा काय झालेलं आहे, ज्यांचा अहंकार गेलेला नाही, मी अभिमान गेलेला नाही, मी दे आहे, अशा लोकांना त्या विषयाच्या बागुलबोवाची भीती वाटते. आणि त्यामुळे ते काय करतात, त्यांना आत्मज्ञान केव्हाही होत नाही. का होत नाही? ते घाबरतात विषयांना. का घाबरतात ती? मग ते म्हणतात नाही अजून आम्हाला कशाच आत्मज्ञान झाले तेव्हा. बरं मला सांगा, सद्गुरूने सांगितलं ना, इथं परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही, लगेच निश्चय व्हायला पाहिजे का नाही आपला? मग का होत नाही? आपला विश्वास बसला सांगले नाही म्हणले, पण अजून आम्हाला कुठे अनुभव आलाय. आता परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही म्हणलं तर अजून अनुभव घ्यायला पाहिजे तुम्हाला. आणि कुणाचा अनुभव यायचा, कुणाला अनुभव यायचा? हा, मग पापन पुण्य आपल्याला लागत आहे असं आपला भाऊ नाही ना, असं नाही झालं पाहिजे आमच्याकडनं, तसं नाही झालं पाहिजे आमच्याकडनं, का नाही, आम्हाला विषय नाही भोगले पाहिजे, विषयापासून आपल्याला लांब राहायचंय. सगळे आपले असे विचार चालू होतात. म्हणजे काय, मग आपल्याला ज्ञान झालं म्हणायचं का? आणि मग आपण असं जर विचार करत बसतो तर आपल्याला ज्ञान कधी होईल? होईल का आपल्याला ज्ञान? होणारच नाही ज्ञान आपल्याला, का नाही? का होणार नाही? तेच सांगतो तिथं की ज्याला विषयांची भीती भरते, ज्याच्या ठिकाणी विषयाची भीती, त्याला कधीही आत्मज्ञान होणार नाही. त्यांच्यासारखा तू नाहीच, पण काय भगवंता, पण त्यांच्यासारखं तू नाही म्हणले कोण? हे देव सांगते ते भगवंताला. तू निर्भय आहेस, त्यामुळे तुझ्या ठिकाणी आत्मप्रत्यक्ष दिसतो. तू कसा निर्भय, कसा आहे तू निर्भय, म्हणजे तुला कशाचीच भीती नाही. काय भीती नाही? कारण तुला माहिती आहे सगळ्या रूपाने मीच नाकलेलो आहे. आणि असं तुझ्या ठिकाणी निश्चय दृढ असल्यामुळे तू कशाला घाबरत नाही, पाप पुण्याला घाबरत नाही, कशालाच घाबरत नाही, विषयाला घाबरत नाही. तू विषय बघतोय, सगळंच करतोय. हा. श्लोक क्रमांक 18. मी निधडा निजबोधे संपूर्ण, मनीषी देखो न शके कवन, ये आरतीचे उपलक्षण एक ते खुन स्वामिया. म्हणून सर्व देव पुढे म्हणाले. बघा, आता सगळे देव स्तुती करतात ना, आता सगळे देऊन मिळून प्रत्येला त्यांचं वर्णन करतात. म्हणतात, हे स्वामी, हे राजा, तू आमचा मालक आहेस. तू जर असे म्हणशील की तुझी आत्मबोधाने परिपूर्ण स्थिती कोणालाही दिसत नाही, तर आम्ही कशी ओळखतो त्याचे खुण आम्ही तुला सांगतो. म्हणजे तू काय म्हणशील, हे मी आत्मबोधाने परिपूर्ण आहे, अशी परिपूर्ण असणारी स्थिती माझी कुणाला ओळखू येणार नाही, पण आम्ही ओळखतो म्हणले. आणि कशामुळे ओळखतो म्हणले सांगतो म्हणले तुला, ऐक. 16 सहस्त्र पत्न्या घरी, आणि गोकुळीच्या परनारी, खूप जादे मथुरे माझारी, कर्णकुमारी भोगिल्या. काय केलं म्हणले तू? तुझ्या मालामध्ये 16,000 बायका आहे तुला. किती इथं? 16,108 का नाही, वर 108 परत, एवढ्या सगळ्या बायका आहेत तुला. शिवाय अजून परत गोकुळातील इतर गोपी ही वेगळ्याच.
हा, काय बाकीच्या गोपिका गोकुळामधले तेही वेगळ्याच, परत मथुरेमधले जे खूप जे आहे हा हा, आणि ते बाकीचे जे कुमारी मथुरेमधल्या ते पण वेगळ्याच, ह्या सगळ्यात उपभोग होतो. पण कसं आहे, मग मुंजी नव्हता आधी भोगिल्या त्वा गोवळे पेंदे, धरून या सांदी बेदे नदो नदी असंख्य. तुझी मुंज होण्यापूर्वीच तो एक पांगळ्या गवळणीला काना कोपऱ्यात गाठून नदी वडे इत्यादी स्थळी तिला भोगली. आणि तरी तू काय म्हणतोय, मला पाप नाही, मला पुण्य नाही, का नाही, आणि मी काहीच करणार नाही. मग अविधी भोगिता नारी, बोध न मळेचे श्रीहरे, अंगेरी गलाशी क्षीरसागरे, अर्जुना करी धरुणी. याप्रमाणे विधी नियम तोडून तू स्त्रियाचा भोग घेऊन तुझे आत्मज्ञान मलिन झाले नाही. बघा, विधी नियम शास्त्र घातलेले नियम सगळे तोडल्यात तो, का नाही, त्याचं काहीच आचरण केलं नाही तो. आणि परत काय म्हणतोय, तुझं एवढं सगळं करून तुझं आत्मज्ञानामध्ये काय मलिनता आलेली नाही, उलट अर्जुनाला तू घेऊन क्षीरसागरात गेला. कसं बरं, कसं मलिनता आले नाही म्हणले. मग असं म्हणलं तर काय होईल, तुझ्याकडून पाप झाले, का नाही, मग तुझ्याकडून काहीच व्हायला नाही. पण तो अर्जुन कुठे येऊन गेला, क्षीरसागरामध्ये येऊन गेला, दाखवायला त्याचं परत स्वरूप. चल म्हणले, तुला दाखवतो म्हणले. तरी ज्यावेळेस ती ब्राह्मणाची मुलं मरत का, त्यावेळेस अर्जुनाने प्रतिज्ञा केली होती, म्हणले मी आता हे तुमचं मुलं मरून देणार नाही म्हणून, आणि जर मेलच माझ्याकडून नाही तुला वाचवता आलं तर मी काय करीन, अग्नीमध्ये हे देईन माझी. त्यावेळेस बघून तर घेऊन गेले त्याला अर्जुनाला. मग शेषशाही नारायणा उत्कंठा तुझी या दर्शना, त्याने उपाव केला जाना हरुणी ब्रह्मणाची बाळे. बघा, शेषशाही नारायणाला तुझ्या दर्शनाची उत्कंठा लागली होती. शेषशाही नारायण म्हणजे शेषावर जो आपल्याला जो नारायण होता ना, जो भगवंत, जो महाविष्णू, त्या महाविष्णूला तुझी दर्शनाची इच्छा झाली होती. म्हणून तू काय केलं, त्यांनी काय केलं, त्या ब्राह्मणांच्या मुलाला त्यांचं प्राणहरण केलं, त्यांना मारलं. कशासाठी, तुझं दर्शन त्यांना व्हावं म्हणून. निमित्त पाहिजे ना काहीतरी, आणि त्यांच्या निमित्तामुळे तू तिकडे गेला ती मुलं आणायला. परत जेवी आपुले स्वरूप आपण, पावाया की जे दर्पण, तेवी पावाया कृष्ण अर्जुन सोय नारायण आपत्ती. आणि बघा, आता आपलेच तोंड त्याला पाहणारा असा घ्यावा लागतो. आता मग अर्जुन कुणाचं रूप आहे सांगा बरं, त्याच स्वरूप आहे. बरं, त्याला घेऊन जाणार जे कृष्ण आहे ते कुणाचं रूप आहे, त्याच रूप आहे. त्याप्रमाणे म्हणले, जसं आपलं चेहरा आपल्याला पाहिजे असतो, आरसा लागतो, अगदी त्याप्रमाणे कृष्ण अर्जुनांना पाहण्यासाठी त्याने ब्रह्मणाची मुली उपयोगात आणली. म्हणजे कोणी, तिथे आरसा झाली त्यांची तिथपर्यंत जाण्याची. म्हण तू अवतार नर नारायण, तुझे घेवाया दरुशन, ब्राह्मणापत्य जाण मी आपण आणली. नारायण तुला म्हणाला, तू माझा अवतार आहेस. अवतार म्हणजे माझं स्वरूप आहेस तू, का नाही, माझ्यापासून एक अंश आहे तुझा. म्हणून तुझे दर्शन घेण्यासाठी मी ब्राह्मणांची बाळे घेऊन आलो, म्हणजे स्वतः घेऊन आलो म्हणले मी. आता त्याला घेऊन आलं म्हणजे त्याला पापच झालं का मग. मग असं मग ऐशे नारायणाचे बोल, सप्रेमाथी सखोल, आम्ही ऐकले गा सकळ, तुझा बोध आकळ श्रीकृष्णा. आणि हे असे नारायणाचे प्रेमयुक्त अर्थगर्भ शब्द, अर्थगर्भ म्हणजे गुपित असणारे, गुह्य असणारे शब्द आम्ही स्वतः ऐकले. म्हणून हे श्रीकृष्णा, तुझी आत्मस्थिती आम्हाला अगम्य आहे. म्हणून तुझी जी आत्मस्थिती आहे, तुझं स्वरूप बोध आहे, तू कसं अगम्य आहे, आम्हाला समजू शकणार नाही इकडे. पण आम्ही काय केलं माहितीये का, आम्ही जाणलाय म्हणले, विचाराने जाणलाय म्हणले. कसं जाणलाय, विचाराने जाणलाय म्हणजे आम्ही विचार केला त्याच्यावरती. तू काय बोलतो, तू काय करतो, तू कसा राहतोस, ह्याच्यावर आम्ही विचार केला, ते जाणलं म्हणले आम्ही सगळं. म्हणून ती ब्रह्मणाची अपत्ये, जी बहुकाळ झाली होती मृते, तो आणून दिदली श्री अनंते, ते देखील समजते चरिते आम्ही. बघा, मग अशी असणारी ती ब्रह्मणांची मुलं मृत होऊन पुष्कळ वेळ गेला होता बघा, ती मेलेले. असे असताना हे अनंता ती तू परत आणून दिली. आणि ही सर्व चरित्र आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे. काय केलं, आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलंय, दुसरी सांगी नाही, प्रत्यक्ष आम्ही पाहिले. ते देव काय म्हणतात, आम्ही प्रत्यक्ष पाहिले. का असं आहे, आपण भागवतामध्ये वाचलं मग सांगतोय, नाही नाही, त्यांनी प्रत्यक्ष पाहिलंय. आपण तरी वाचून सांगतोय, ऐकून सांगतोय, पण त्यांनी काय केलं, प्रत्यक्ष पाहिलंय. म्हणून मला आमचा ठाम विश्वास आहे. काय तू कसा आहेस, ज्ञानीस म्हणून, का नाही. तुझे नारायणाशी असता, तेथे आमची कवन कथा, पार न कळे जी अच्युता गुणातीता श्रीकृष्णा. मग हे गुणातीता, हे श्रीकृष्णा अच्युता, साक्षात नारायणाला सुद्धा तुझ्याबद्दल एवढी आदरबुद्धी आहे. मग तिथे आमची काय कथा आहे सांग बरं. त्या भगवंताला जो महाविष्णू आहे ना, त्याला तुझ्याबद्दल आदर आहे. मग तिथं आमची काय कथा आहे सांग बरं, आम्ही किती सामान्य. म्हणून तुझा अंत कुणालाही लागत नाही. म्हणून तू कसा आहे, किती अंत म्हणजे काय, तुझी जी मर्यादा आहे, तुला मर्यादाच नाही.
तू सांगू शकत नाही तुझं टोक कोणतं आहे, ह्याकडचं टोक कडून ते कडचं टोक कुठे आहे हे आम्ही सांगू शकत नाही. कारण ते सांगायला एवढं म्हणजे काय तेवढं व्यापक आम्ही होऊ शकत नाही ना. आणि व्यापक व्हायला गेल्यावर आम्ही शिल्लक राहणार नाही सांगायला परत, म्हणून आम्ही बोलू शकत नाही. माग अवतार झाले परी ऐशे चरित्र नाही केले, विधी वेदा लाजविले व्याभिचारी आधी दिले निजपद. ह्या पूर्वी पुष्कळ अवतार झाले बघा, याच्या आधी भरपूर अवतार झाले तुझे, पण तुझ्यासारखे पराक्रम कुणी केले नाही बा. राम अवतार झाला, कृष्ण अवतार झाला, वराह अवतार झाला, मत्स्य अवतार झाला, कश्य अवतार झाला, दत्त अवतार झाला, अनेक अवतार झाले, नरनारायण अवतार झाले. पण तुम्ही जे पराक्रम केले ना कृष्ण अवतारामध्ये, असे पराक्रम कोणत्याच अवतारामध्ये केलेले नाहीत. प्रत्येक अवतारामध्ये काहीतरी तू मर्यादा घालून घेतली होती आणि तेवढ्या मर्यादेमध्ये तू राहिला, पण ह्या अवतारामध्ये कुठलीच मर्यादा नाही तुला. म्हणून ब्रह्मदेव आणि वेद यांना तू लाजवलेस आणि व्यभिचारी लोकांना तू निजपदी मोक्ष दिला. बघा, ब्रह्मदेव वेद त्यांना लाजवलं म्हणजे काय, त्यांनी जे नियम घालून दिले होते त्याला तोडून टाकलं, त्यांचा विचार तो केला नाही. शिवाय परत अजून काय केलं, तुझे व्यभिचारी लोक येतं त्यांना निजपद मोक्ष दिला असतो, तुझ्या स्वरूपाला त्यांना घेऊन गेला असतो. म्हणून जे म्या भोगिले स्त्रियांशी ते तू उदासीनत्वे म्हणशी, तेने बाद न पवे बोधाशी ऋषिकेशी ते न घडे. मग तू म्हणतोस की तू जे भोग भोगलेस ते उदासीनपणाने भोगलेस. तू काय म्हणशील, माझ्याकडून जे भोग भोगले गेलेत ना ते उदासपणाने, म्हणजे मी भोगणारा मी नाही किंवा भोग म्हणजे भोग्य वस्तू मी भोगतोय असं काहीच नव्हतं माझ्या ठिकाणी, मी उदास होतो त्याच्या ठिकाणी. त्यामुळे तुझ्या आत्मबोध स्थितीला काही बाधा येत नाही. म्हणून हे ऋषिकेशा बाधा कसा येणार, म्हणजे तू दिवस परत प्रश्न करते बरं का, तुला असं म्हणशील तू आम्हाला काय की उदासीनपणाने भोगलेत मी, म्हणून मग आमच्या ठिकाणी कशी बाधा येईल असं तू म्हणशील आम्हाला परत. तर हाव भाव विलास शेशी अंगे दाविती चपळतेशी, तुझ लक्षोनी पुरुषोत्तमाशी कामबानाशी योजते. मग हे पुरुषोत्तमा, तुला पाहून स्त्रिया विलाशी हवाव करून चापळल्याने आपले अंग दाखवतात. बघा, तुला बघितलं की तू एवढा मोहित करून घेतो, मग स्त्री असो पुरुष असो, मग त्या काय करतात तुला असं विलाशी हावभाव का नाही, विलाशी हावभाव काय करतात तुला त्या स्त्रिया दाखवतात चपळत्वाने, आणि कामबाण तुझ्यावर आयोजितात. काय करतात, कामबाण सोडतात तुझ्याकडे, म्हणजे काम वाचते तुझ्याकडे ते पाहतात. कोण ते स्त्रिया. वाऊनी भूमंगलाचे वेढे व्यंकट कटाक्षे बाण गाडे, सुरत मंत्री रोकडे गेले दडपुडे सतेज. भिवयावर चढवून वक्र कटाक्षाने मिलनाचे संकेत करणारे नेत्र कटाक्ष रूपी बाण तुझ्या अंगात त्या खोल रोवतात. बघा, आता जे काही असतात ना महिला का नाही, म्हणजे ज्यांच्या ठिकाणी काम वासना असते ते काय करतात, म्हणजे असं डोळ्यांनी हावभाव करून कुठं काय करून त्याला इशारे करायचे पुरुषाला परपुरुषाला आणि आपल्याकडे खेचून घ्यायचं, असे काही स्त्रिया करतात. मग ज्या बाणांचे घाई इंद्र खोचला सहस्रा ठाई, शिवलोळविला पाही मोहिनी व्यामाही महाबाणे. ज्या कामबाणाने इंद्राच्या शरीराला सहस्र भगे पडली. बघा, आता ज्या कामबाण लागला, कामबाण जे कोणाला लागला, इंद्राला लागला, आणि त्या इंद्राला कामबाणाने काय झालं, सहस्र भग पडली. त्याच कामबाणाने काय झालं का नाही, कुठे गेलं का नाही, त्या इंद्राला सहस्र भगे पडले. त्याच कामबाणाने मोहिनीच्या मोहामुळे शिवाला पराभूत केले. त्याच कामबाण कुणी केलं, म्हणजे एवढा काम कसं आहे खतरनाक. इंद्राला बिळ पडली म्हणजे त्याला काय करावं लागलं, स्वतःला ते शाप मिळाला होता ना त्याला, आणि मोहिनीच्या रूपकाला शिव म्हणजे महादेव भाळल्यामुळं त्याला तिथून पराभूत व्हावं लागलं का नाही. तसं म्हणले, ज्या बाणाचा पिसारा लागताची पै भेदरा, तापशी घेतला पुरा सोडून घरदार पळाले. म्हणजे ज्या बाणाचा पिसारा लागताच तपस्वी लोक काय करतात, बेदरून घरदार सोडून जातात. कोणत्या बाणाचा पिसारा लागल्यावर, काम वासनेचा. काम म्हणलं की तपस्वी लोक सुद्धा घाबरून पळून जातात, नको बाबा काय आपलं अख्खं सगळं वाकळ होईल, आपलं आतापर्यंत केले तपस्वीचं का नाही, जे तपस्या केली ना आपण त्याचं सगळं वाकळ होईल, म्हणून त्याच्यापासून सावध राहतात काम वासनेपासून. असे असणारे मोठमोठे तपस्वी ते घरदार सोडून पळाले. का पळाले, का इथं स्त्रियामध्ये राहिलं, कुटुंबामध्ये राहिले की काय होतं, का वासना काय गप बसत नाही, त्यामुळे त्यांनी काही सगळं सोडून दिलं आणि कुठे डोंगराला जंगलामध्ये जाऊन बसले. मग ऐशे 16 सहस्रबाण अखंड तुझची वरी संधान, करिता न मळे बोधू जान,
अतिविंदान हे तुझे अशा 16,000 बाणांचा तुझ्यावर सतत मारा होत होता. बघा, अशा 16,000 बाण. काम कोणते बाण? हे असे बाण नाही तवा, काम वासनेचे बाण, कामाचे बाण का नाही. आणि सतत त्यांचं सतत निसतं एकदा जीवन थांबलेत का, सतत मारा होतोय म्हणले. असा असूनही तुझी आत्मस्थिती गिळली नाही. एवढे आता सांगा बरं, एवढं सहन करण्याची ताकद कोणामध्ये? आपल्यासारखं कोण सहन करेन बरं एवढे काम? विश्वमित्रासारखा गेला, अजून किती 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 त्याच्यामध्ये हे झाले. म्हणून आत्मबोध माळला नाही तुझा भगवंता. म्हणून हे तुझे केवढे सामर्थ्य हे. घरीच्या स्त्रिया सहस्र 16, गोकुलादी मथुरेच्या आबळा, तुझ विषय करवाया गोपाळा, नव्हती सकाळा समर्था. म्हणून स्वतःच्या 16,000 स्त्रिया, गोकुळातील गोपी, मथुरेतील कुमारिका व स्वतःला तुझा प्रेम विषय करण्यास समर्थ झाल्या नाहीत. बघा, काय प्रेम विषय करण्यास तुला समर्थ झाल्या नाहीत त्या एवढ्या सगळ्या. म्हणजे तू त्यांचा विषय करण्याला. म्हणून त्यांची तुझं न कर्वे विषयी परे त्या त्वा केल्या निर्विषयी, ऐसा तू त्रैलोक्याच्या ठाई स्वामी पाही श्रीकृष्णा. त्या काय करायच्या सगळ्या? भगवंताला विषय करून पाहायचा का नाही. पण भगवंताने मात्र त्यांचा विषय होऊन दिला नाही. हे गोपाळा, तू सर्वजणींचा प्रेम विषय झालास, पण त्यांना कसं केलं? निर्विषय केलं. म्हणजे त्यांचं त्या विषयावरून त्यांचं काय केलं? निर्विषय म्हणजे त्यांची इच्छाच ठेवली नाही, इच्छाच बाद करून टाकली त्यांनी. आधी त्या सगळ्या आल्या कशामुळे आल्या? विषय भोगाने त्या भगवंताच्या जवळ आल्या. पण भगवंतानी काय केलं? त्यांच्या ठिकाणी असं करून टाकलं, त्यांचा विषयच बाद करून टाकला. त्यांच्या चित्तामध्ये विषय राहून दिला नाही. आणि त्याचं कामच असं आहे, जो त्याच्याकडे जातो ना, तो विषयामध्ये परत गुतत नाही, त्याचे विषय सगळे बाद करून टाकतो तो. म्हणून त्याची काम वासना नष्ट केली. काय केली? तो त्यांची सगळ्यांची काम वासना नष्ट केली. त्यामुळे असा तू त्रैलोक्याचा स्वामी आहेस. कसा आहे तू? म्हणून तू त्रैलोक्याचा स्वामी. हे कोणाला शक्य का करणं? नाही. मग हे कोण करू शकतो? तूच करू शकतो फक्त. म्हणून तुला स्वामी म्हणले तिन्ही लोकांचा. ऐसी तुझी कीर्ती एकता, अथवा चरण तीर्थ घेता, याची दोही तीर्थाची समर्थता पवित्रा जगाशी. याप्रमाणे तुझी कीर्ती ऐकली म्हणजे किंवा तुझ्या चरणाचे तीर्थ घेतले म्हणजे ह्या जगाला 2 तीर्थाच्या योगाने पावित्र येते. कशाने पवित्रता येते? पवित्र तुझी कीर्ती ऐकल्यावर, तुझ्या चरणाचं तीर्थ घेतल्यावर का नाही, हे सगळ्या जगाला काय होतंय? पावित्रता येते. आता श्लोक क्रमांक 1. तुझे कीर्तीचे श्रवण, आंतरमलाचे शालन, करुणी आवृत्ती जाण परमपावन कीर्तने. तुझी कीर्ती ऐकली म्हणजे मनातील पापशालन होते. मनामध्ये असणारं पाप काय होतं? नष्ट होऊन जातं. कशाने? तुझी कीर्ती, तुझे गुण ऐकले म्हणजे का नाही, तुझे लीला केलेले तो ते ऐकले म्हणजे काय होतं? सगळं पाप नष्ट होत. कीर्तनाने वृत्ती परम पावन होता. वृत्ती काय होती? पवित्र होऊन जाते ती वृत्ती जी मलिनता होती, त्या वृत्तीमध्ये जी मलिनता आहे ना, ती नष्ट होऊन जाते आणि काही ठिकाणी पवित्र होऊन जाते ती वृत्ती. म्हणून तुझी या चरणीची गंगा, सकळ पातके ने भंगा, ते पायवनी श्रीरंगा, पवित्र जगा ते करी. म्हणून हे श्रीरंगा, तुझ्या चरणापासून प्रसूत झालेली गंगा सर्व पातकांचा नाश करते आणि जगाला पावन करते. गंगा माता कुठून निघाली? भगवंताच्या चरणापासून निघाली आणि काय करते? सगळ्यांचं पाप धुवून टाकी ती. कुणालाही जो जातो त्याच्यामध्ये स्नान करायला, त्याचं सगळं पाप काय करते? ती नष्ट करून टाकी ती आणि तिला पवित्र करून टाकी ती. एवढं सामर्थ्य कुणाचं आहे? तुझ्या चरणापासून निघालेले गंगेचं. मग तुझ्या चरणामध्ये किती सामर्थ्य असेल? म्हणून या दोही तीर्थाचे सेवन, अखंड करती साधुजन, तेने होणी परम पावन समाधान निजवृत्ती. म्हणून साधुजन ह्या 2 तीर्थाचे सेवन करतात. म्हणून जे साधू आहेत ना, साधू तपस्वी का नाही, जे ज्ञानी, हे काय करतात? तुझी गंगा असे जे तीर्थ नाही दोन्ही, म्हणजे चरण तीर्थ आणि गंगा नदीचं तीर्थ, ह्याचं नदी म्हणता येते नाही, गंगा माता म्हणावं लागेल का नाही, तिथं जे तीर्थ काय करतात? सेवन करतात. त्यामुळे त्यांची वृत्ती परम पावन होऊन ती समाधानी होतात. त्यामुळे त्यांची वृत्ती कशी होते? परम पावन होती. म्हणजे निर्मळ राहते, पवित्र होऊन जाते त्यांची वृत्ती. त्यांच्या वृत्तीमध्ये मलिनता राहत नाही. आपल्या वृत्तीमध्ये कसं काय होतं? कधी चांगलं येतं, कधी वाईट येतं का नाही, येतं का नाही? तसं त्यांच्या वृत्तीमध्ये तसं काही येत नाही. काय येत नाही? कारण त्यांनी तीर्थदाय केलेले सगळे. अवतारांची अंती हे दोन्ही तीर्थी अतिविख्याती प्रकट केली तू अशी तारावया श्रीपती निधासा. म्हणून हे श्रीपती, आपल्या भक्तांना संसारातून तारण्यासाठी अवताराच्या शेवटी तो ह्या दोन्ही तीर्थामध्ये आपले सामर्थ्य ओतून ठेवलेस. काय केलं? म्हणून हे भगवंता, जे तुझे भक्त येतं ह्या भक्ताला संसारातून तारून नेण्यासाठी तू काय केलंय? अशी अवतार धारण केलेत
आणि हे अवतार धारण करून मग मध्ये काय केले तू, तर हे दोन जे तीर्थ येतं ह्या तीर्थामध्ये तुझं सामर्थ्य ठेवलंय तू. कोणतं सामर्थ्य? पवित्र करायचं सामर्थ्य या तीर्थामध्ये तू ठेवलेलं आहे. त्यामुळे त्या तीर्थामध्ये जेव्हा स्नान करायला जातात ते पवित्र होऊन जातात. कोणते दोन तीर्थ? हे गंगा आणि दुसरं तुझी हे काय चरित्र लीला, का नाही लीला, तुझ्या काय कीर्ती आणि गंगा. म्हणून तर काय करतो आपण सतत भागवताचं श्रवण करतोय, भागवत ऐकतोय का नाही, वाचन करतोय का नाही, भगवंताच्या लीला साधू संतांचे चरित्र राहतोय आपण का? त्याने आपली सगळी वृत्ती पावन होऊन जाते. मग एक श्रवणे एक स्नाने दोन्ही तीर्थे परम पावने प्रकट केली जगजीवने मलिन जन तरवाया. म्हणून हे जगजीवना पापी लोकांना उद्धार करण्यासाठी तू एक श्रवण व दुसरे स्नान हे दोन पवित्र तीर्थ प्रकट केली. बघा, म्हणून आता जे कोण पापी असते ना त्यांचा उद्धार करायचा. आपल्यासारखी जी पापी आहेत ना आपल्यासारख्या पाप्यांचा उद्धार करण्यासाठी काय केले तू? एक श्रवण रूपी ही कथा रूपी जी कथा आहे ना ही कथा श्रवण करून आणि दुसरं त्याच्यामध्ये स्नान करून दोन्ही परमतीर्थ काय केली प्रकट केलेली. कशासाठी? आपल्यासारख्या पाप्यांसाठी. त्यातून आपण शुद्ध होऊन आपल्याला भगवंत स्वरूपाला आपण प्राप्त व्हावं म्हणून भगवंतांनी एवढे तडजोड करून ठेवले आपल्यासाठी, एवढे पापी असताना. चला, श्लोक क्रमांक 20. शुक म्हणे परीक्षिते. बघा आता शुकाचार्य म्हणतात काय? श्री शुक म्हणे परीक्षिते या परी देवी समजते स्तविला स्वानंदे श्रीपते परमभक्ती भावार्थे. आता भगवान शुक म्हणतात, हे परीक्षित राजा, कारण ही कथा चालली कोण सांगतंय? हे नारद मुनी वसुदेवाला सांगत होते आणि त्यांचं ते चर्चा, त्यांचं ते बोलणं ऐकून सगळे देव तिथं प्रकट झाले आणि त्या भगवंतांनी तिथं प्रकट होऊन सगळ्या देवांनी त्या भगवंताची स्तुती करायला लागले आणि ते स्तुती करीत आहेत. त्यांनी काय स्तुती केली हे कोण सांगत? शुकाचार्य राजा परीक्षिताला सांगत होते. आणि आता परत शुकाचार्य राजाला म्हणतात, म्हणून हे राजा, सर्व देवानी आनंदाने अत्यंत भक्तिभावाने त्या लक्ष्मीपतीची स्तुती केली आणि ऐसी करुणी स्तुतिवादू संतोष विला गोविंदो देवांशी होता असे आल्हादू परम विनोदो सर्वांशी. अशा स्तुतीने गोविंद संतुष्ट झाला, भगवंताला समाधान वाटलं. बघा, भगवंत कोणते कशाने समाधान होतोय, आनंद होतोय? त्याची स्तवन केल्यावर, त्याची स्तुती केल्यावर. त्याला सांगावं लागतं, भगवंत तू असा आहेस, तू असा करतो, तू असं भक्तांना सहाय्य करतो, म्हणजे त्याला आनंद होतो. आता आपलं पण नाही कसं, आपल्याला एखादी स्तुती केली जातो किती आनंद होतो आपल्याला चांगलं म्हणल्यावर, तसं देवाला चांगलं म्हणल्यावर. पण आपण स्वार्थी असतो, पण तसं देव स्वार्थी नाही. म्हणून देवाची स्तुती केली तर त्यात काही गैर नाही, पण असं एकमेकाची स्तुती केली म्हणजे त्याच्यामध्ये गैर आहे का? ते स्वार्थी असतो त्याच्यामध्ये. स्तुती करणारा पण स्वार्थासाठी करतो आणि करून घेणारा पण स्वार्थासाठी स्तुती करून घेत असतो. म्हणून त्यांच्या स्तुतीने भगवंत संतुष्ट झाला, देवांना आनंद वाटला आणि सर्वांचे मनांचे रंजन झाले. बघा, सगळ्याला समाधान वाटले. वा वा म्हणजे काय मस्त आज ऐकायला मिळले भगवंताचं काय स्तवन. आज 3 दिवस झाले आता स्तवन चाललंय. मस्तुती करवाया अग्रणी ब्रह्मा शिव पुढे येऊनी तेही जय जयकार करुणी लोटांगण घातली. नंतर त्या देवामध्ये मुख्य असणारे ब्रह्मदेव, मुख्य असणारे महादेव हे दोघे पुढे आले. त्यांना हात जोडले आणि त्यांचा जय जयकार करून पुन्हा त्यांना नमस्कार केला. देव राहुनी गगनी हात जोडूनी विमानी विनंती करावया लागोनी ब्रह्मा पुढे राहुनी बोलतो. देव आकाशात विमानात बसून भगवंताला हात जोडून नमस्कार करू लागले. बाकीचे सगळे देव ते काय पुढे आले नाही, पण हे दोघ जण मात्र पुढे आले. त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि बाकीच्या देवांनी आपापल्या जागेवरून त्यांना नमस्कार केला. त्यावेळी ब्रह्मदेव पुढे आले आणि म्हणाले, काय म्हणाले बघा आता. ब्रह्मदेव वाच काय म्हणतात बघा. उत्रवाया धराभार पूर्वी प्रार्थिलाशी यदुवीरा अभय द्यावया सुरवरा आम्ही श्रीधरा विनवले. आता ब्रह्मदेव सांगतात काय झालं म्हणले. हे यदुवीरा म्हणले, हे भगवंता, हे श्रीधरा, आम्ही पृथ्वीचा भार उतरण्यासाठी, कारण पृथ्वीवरती पाप वाढलं होतं, अधर्म वाढला होता, त्यामुळे पृथ्वीवरती काय झालं होतं, भार झाला होता पृथ्वी मातेला अधर्माचा. आणि हा भार कमी करण्यासाठी आम्ही तुला प्रार्थना केली होती. सगळे आम्ही देव तुझ्याकडे आलो होतो आणि अभय आम्हाला सगळ्याला तो अभय देण्यासाठी आम्ही तुला विनंती केली होती. मग आम्ही विनवले जैसे तू वा कार्य केले म्हणो तैसे त्याहून विशेष केले निजन विन्यासे धर्मवृद्धी. म्हणले आम्ही जी तुला विनंती केली होती, तू काय कर, अवतार घे आता आणि पृथ्वीवरचा अधर्म जो चाललेला आहे ना, हा भार सगळा कमी कर. आणि तसे तू केले. उलट आम्ही जे तुला म्हटलं होतं ना, आम्ही जे तुला सांगितलं होतं त्याच्याही पेक्षा तू विशेष कार्य केलं. म्हणजे एवढं तुझे सामर्थ्य आहे ते, म्हणून तू धर्माची वृद्धी केली. काय केलं, तू अधर्माचा नाश केला आणि धर्म वाढवला. म्हणून तू सर्वेश्वरू सर्वात्मा
जे कार्य न कळेची आम्हा तेही तुवा पुरुषोत्तमा घनश्याम संपदिले. म्हणून हे सर्वेश्वरा, हे सगळ्यांचा असणारे आत्मा, काही सर्वांचा तू आत्मा असणारा पुरुषोत्तमा, सगळ्यात श्रेष्ठ असणारा पुरुष तू. म्हणून हे घनश्यामा, सावळा असणारा सरंग असणारा तू भगवंता, जे कार्य आम्हाला कळत नाही, बघा, जे आम्हाला कळत नाही, आम्हाला सुचत नाही, असं असणार कार्य तू काय केलं, पूर्ण केलेस. म्हणून सत्यवादी साधू जे काही, ज्याचा संकल्प तुझ्या पायी, धर्म स्थापिला त्यांच्या ठाई, तुवा पायी यथास्थिती. म्हणून काय झालं, जे काही सत्यवादी साधू लोक आहेत, बघा, सत्यवादी म्हणजे साधू कोणाला म्हणलंय, सत्यवादी राहणारे म्हणजे सत्य बोलणारे, सत्य वागणारे, बरं का, यांना साधू म्हणले. जे काही असे लोक आहेत व ज्यांची तुझ्या चरणावर निष्ठा आहे. बघा, सत्यवादी आहेत का, तो सत्यवादी असून तुझ्यावरती त्यांची निष्ठा आहे, ते तुझ्यावरती त्यांचा विश्वास आहे. जो काय करेल ना भगवंत आमचं, ते योग्यच करेल, अशी ज्यांची निष्ठा आहे, अशा त्यांच्या अंतकरणात तू काय करले, धर्मनिष्ठा वाढवलीस, दृढ केलीस. अशी तुझ्यावरती विश्वास असणारे, जे सत्यमान म्हणजे धर्माचं पालन करणारे, धर्मांचे आचरण करणारे, असे जे साधू संत आहेत, त्यांचे काय केलं तू, त्यांच्या ठिकाणी धर्म वाढवला, धर्मदृष्टा वाढवली, दृढ केला धर्म त्यांचा. म्हणजे खरंच म्हणजे काय, धर्मच पाळला पाहिजे ना आपण, असं दृढ विश्वास त्यांच्या ठिकाणी आणखीन केला. आधीच तर होताच, अजून विश्वास केला. आणि बाकीचे दाखवून दिलं की धर्माचंच पालन केलं पाहिजे ना आपण, अधर्माचं पालन करून अधर्माने वागून काही उपयोग नाही, हे तू सिद्ध करून दिलंस. म्हणून आणि कदश दिशा प्रती विस्तारले उदार कीर्ती, तेने पावन त्रिजगती होई निश्चिती श्रवणद्वारे. म्हणून आणि 10 दिशात तू काय केलं, आपली सृष्टी कीर्ती प्रस्तुत केली. बघा, 10 दिशेला काय तुझी अशी असणारी सुंदर अशी कीर्ती, सगळ्यात श्रेष्ठ असणारी कीर्ती, की जी कोणी करू शकत नाही, अशी कीर्ती सगळ्या ठिकाणी तू काय केली, प्रस्तुत केली, मी सगळ्याला सांगितली, दाखवून दिली सगळ्याला. म्हणून त्यामुळे खरोखर ती ऐकून साखे त्रैलोक्य पावन झाली आहे, की तुझी जी कीर्ती ना मृत्यू लोकांमध्ये येऊन केलेली, ही तिन्ही लोकांच्या ठिकाणी आज काय करते, सगळं तिचे वर्णन करतात, का नाही, श्रवण करतात. श्लोक क्रमांक 23. पूर्ण पुरुषा ऋषिकेशी तू अवतरलाशी यदुवंशी, सीमा तुझी या रूपाशी बरवेपणाशी न करवे. म्हणून हे पूर्ण पुरुषा, हे ऋषिकेशा, तू यदुकुळामध्ये अवतारला आला आहेस, म्हणून तुझ्या रूपाच्या उत्कृष्टपणाला सीमाच नाही. बघा, तुझं जे रूप आहे ना, तुझं जे सौंदर्य आहे, काय त्याला काही नाही, सीमा नाही. सीमा एवढं चांगलं आहे, पण त्याला अजिबात सीमा नाही, म्हणजे काही नाही, त्याला शेवट नाही. असा किती आहे, त्याचं वर्णन करू शकत नाही, तुझ्या रूपाचं वर्णन करू शकत नाही, तुझ्या कार्याचं वर्णन करू शकत नाही. असं कारण आम्ही जेवढं केलंय ना, हे शब्दामध्ये काय झालं, हे केलं आम्ही, पण हे कमीच झालं, पूर्णत्वाला गेलेलं नाही, कारण करू शकत नाही. असे तुझं कार्य, असं तुझं स्वरूप आहे, कारण असं तुझं रूप आहे. म्हणून तू सर्व माझी सर्वोत्तम, देखता वृत्तीशी उपरम, लीला विग्रही पुरुषोत्तम, मनोरम सकळिका. तू सर्वात उत्तम आहेस. कसा आहे, तू सगळ्यांपेक्षा उत्तम आहे, चांगला आहे. तुझ्या दर्शनाने वृत्ती शांत होते. तुझं जर का दर्शन झालं तर वृत्ती काय होते, स्थिर होऊन जाते. म्हणून हे पुरुषोत्तमा, तू लीलेने मनुष्य धारण केला आहेस. असा असणार तू परमात्मा. तू काय केली, लीला केली एक, आणि ते लीला करून त्या श्रीकृष्ण रूपी अवताराला, मनुष्याच्या रूपाला तो अवताराला आलाय. आणि तुझे सर्वांचे मन काय करतो, तू अवताराला येऊन तुझ्या रूपाने सगळ्यांचं मन हरण करून घेतोयस, सगळ्यांचं चित्त हरण करून घेतोयस. असं सौंदर्य तुझ्या रूपाचं आहे. कर्म केली परमाद्भुते, गोवर्धन धरिला वाम हस्ते, मुखे प्रासुनी वनव्याते, गोपाळान ते वाचविले. काय केलं तू, तू अत्यंत अद्भुत कर्म केलीस. म्हणले काय, उदाहरणार्थ सांगितले, काय, डावी हातावर गोवर्धन पर्वत धरला, का नाही, रानात लागलेला वनवा गिळला, जंगलात लागलेला, गोपाळांचे प्राण वाचवले. अजून काय केलं म्हणले, मृत आणला गुरुपुत्राशी, गत गर्भे भेटेविले देवकीशी, गोपाल वस्ते तू झालाशी, विधात्याशी भुलविले. संदीपाणी गुरूंचा मृतपुत्र तू परत आणला, देवकीची मेलेली बाळी जिवंत करून तिला पुन्हा भेटवलीस. तसेच गोपांची आणि गाय वासरांची रूपे धारण करून विधात्याला फसवलं तू. जगाची या परमहिता, लागी नाना चरित्र कथा, करिता झालाशी श्री अनंता, कृष्णाता निजजनका. म्हणून हे अनंता, हे कृष्णनाथा, स्वयंभू परमेश्वरा, तू जगाच्या हितासाठी, सगळ्या जगांचं हित व्हावा म्हणून तू काय केलं, अनेक प्रकारचं अद्भुत कर्मे केलीस, लीला केल्या. आणि त्या लीला पाहून, त्या लीला श्रवण करून लोक आज काय होत्यात, पवित्र होऊन जातात. श्लोक क्रमांक 24. कथा कौतुके विचित्रे, नाना परीचे चरित्रे,
परम पावन पवित्रे येणे अवतारे तो केले. काय केलं म्हणले तू अजून? म्हणले अरे अशी विचित्र अनेक प्रकारचे चरित्र परम असे पवित्र कथा कौतुके तू या अवतारामध्ये केली आहेस. म्हणून कलियुगी साधूजन या चरित्राचे श्रवण कीर्तन करीते तरले जाण माया मोह त्रिगुणेशी. म्हणून या कलियुगामध्ये जे साधूजन येतात, आता साधूजन कुणाला म्हणलंय? ह्या कलियुगामध्ये जे तुझे चरित्र गातात, जे तुझं चरित्र श्रवण करतात का नाही, हे त्रिगुणात्मक मायेच्या मोहापासून खात्रीने तरुण जाणार. कोण जाणार तरुण? जे तुझं चरित्र गातात, जे श्रवण करतात ते तरुण जातात. मग आता आपण काय केलं पाहिजे? याचं चरित्र गायलं पाहिजे का नाही? श्रवण केलं पाहिजे का नाही? मग आता हे रोज आपलं चाललं काय चाललंय त्याचं चरित्र आपण श्रवण करतोय का नाही? मग हे म्हणून काय सांगितलंय, ज्याच्या ठिकाणी काय चाललंय, गीता भागवत करते श्रवण का नाही, का नाही? जे गीता भागवत श्रवण करते सतत त्यांचं काय होतंय? भगवंत कल्याणच करत असतो. म्हणून आपण आता इथं थांबू का नाही? पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव